नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक इम्पॉर्टंट अपडेट आहे MST CET 2026 च्या रिलेटेड. जे विद्यार्थी यावर्षी 12वी सायन्सच्या क्लासमध्ये असतील यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आणि ही अपडेट अशी आहे की आत्तापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत CET परीक्षा MST CET परीक्षा ही वर्षातून एकदाच व्हायची. नॉर्मली एप्रिलच्या मंथमध्ये एक वेळेस व्हायची. आणि CET परीक्षा कशासाठी असते तर आपल्याला माहिती आहे की 12वी नंतर इंजिनिअरिंग आणि फार्मसी किंवा BSc ॲग्री या कोर्सेससाठी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल, ग्रॅज्युएशनसाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला CET परीक्षा ही बंधनकारक आहे. आणि या परीक्षा संदर्भात एक खूप महत्त्वाचं चेंज आहे, बदल आहे. आणि हे बदल काय आहे आणि या बदलाला आपल्याला सामोरं जाऊन कसं त्या CET परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळेल याच्यासाठी आपल्याला हे महत्त्वाची अपडेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून वेळोवेळी अपडेट असेल रिगार्डिंग युअर एज्युकेशन हे इथे या चॅनल थ्रू भेटत राहील. आता जर पाहिलं तर आपले मिनिस्टर ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मान्य चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केलेलं आहे 11 नोव्हेंबरला. आणि ट्विट काय पहा की आज माझ्या अध्यक्षतेखाली CET संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून PCM PCB आणि MBA या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा CET वर्षातून 2 वेळा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी 12वी साठी विद्यार्थी असतील त्याच्यासाठी PCM आणि PCB. PCM आपल्याला माहिती आहे इंजिनिअरिंग साठी, PCB आपल्याला माहिती आहे फार्मसी आणि ॲग्री साठी एक्झाम असते. तर PCM आणि PCB आणि परत MBA म्हणजे ग्रॅज्युएशन करून जर तुम्हाला मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA कोर्स करायचा असेल तर ती पण एक्झाम CET ची या 3 एक्झाम ह्या आपल्याला वर्षातून 2 वेळेस होणार आहेत. म्हणजे 2026 साठी आपल्याला ही एक्झाम 2 वेळेस द्यायची आहे. तर पहिली परीक्षा एप्रिल 2025 मध्ये आणि दुसरी परीक्षा मे 2025 मध्ये आयोजित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ही ऐच्छिक असेल, ऑप्शनल असेल. दोन्ही परीक्षा दिल्यास दोन्हीचा जो मॅक्झिमम स्कोर असेल तो आपल्याला कन्सिडर करण्यात येईल. तर इन शॉर्ट काय पहा तर यावर्षीचे जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना CET ही 2 वेळेस परीक्षा देण्यासाठी इथं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. पहिली परीक्षा एप्रिल 2025 मध्ये आहे आणि दुसरी परीक्षा त्याचीच म्हणजे मे 2025 मध्ये आहे. पहिली परीक्षा ही कंपल्सरी आहे म्हणजे एप्रिलची एक्झाम ही कंपल्सरी आहे आणि मे मध्ये जी सेकंड होणार आहे ते ऐच्छिक असेल. म्हणजे जर तुम्हाला पेपर अवघड गेला असं वाटत असेल किंवा आणखीन एक चान्स घ्यायचा असेल तर तुम्ही सेकंड एक्झाम देऊ शकता आणि दोन्हीपैकी मॅक्झिमम स्कोर हा तुम्हाला प्रवेशासाठी कन्सिडर करण्यात येईल. तर आता थोडं आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे बेटा. प्लॅनिंग काय करणं गरजेचं आहे, एप्रिल मध्ये होणार आहे म्हणजे एप्रिलच्या लवकरच म्हणजे फर्स्ट वीक मध्येच परीक्षा सुरू होईल आणि मे मध्ये परत एक्झाम आहे. त्याच्यामुळे मे ची पण सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये परीक्षा होईल. त्यामुळं आपली बोर्ड परीक्षा ही फेब्रुवारी आणि मार्च मध्ये चालेल म्हणजे जवळपास सेकंड वीक पर्यंत चालेल. टाइम टेबल ऑलरेडी डिस्प्ले झालेला आहे म्हणजे जवळपास आपला 15 ते 20 दिवसाचा आपला शॉर्ट स्पॅन भेटणार आहे. समजते? तर शॉर्ट स्पॅन भेटणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच प्रिपरेशन चालू करायचे. रोज एक चॅप्टर प्रॉपरली प्लॅनिंग, प्रॉपरली गायडन्स घेऊन CET परीक्षेचं प्लॅनिंग करा आणि घवघवीत यश हे पुढच्या एक्झामला 2026 मध्ये संपादन करा. तर ही एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. तर 2026 ला जी CET परीक्षा होणार आहे PCM आणि PCB आणि परत MBA ह्या तिन्ही एक्झाम ह्या 2 वेळेस होतील. तर पुढच्या वर्षी हे एप्रिल आणि मे मध्ये होत आहेत परंतु 2027 पासून या जसं JEE चे एक्झाम आहेत जानेवारी आणि एप्रिल त्या पद्धतीने या परीक्षा होणार आहेत. तर इम्पॉर्टंट अपडेट आहेत. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा.